जी पनवेलची सार्वत्रिक निवडणूक आहे 2026ची, या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमचे 78 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यातले आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहेत की भाजपचे 71 आहेत, शिवसेना शिंदेगडाचे 4 आहेत, राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे 2 आहेत आणि RPIचा 1 उमेदवार आहे. असे 78 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत आम्ही. आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते पनवेलमध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत. उद्या 11 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे. या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. उद्या भव्य दिव्य असा मेळावा या ठिकाणी होईल. आणि या पनवेल महानगरीमध्ये मुंबईहून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्मबांधव आहेत, आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोठे, खारघर, विचुंबे, तलोजा या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे. आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या सर्व धम्मबांधवांना, आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येत आहेत. माहितीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना RPIचा 1 उमेदवार आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहेत. आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी माहितीतून एकत्र लढत असताना ज्या ठिकाणी ज्या पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी माहितीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेली आहे त्या सर्वांवर त्या पक्षाच्या नेत्यांनी, जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. या ठिकाणी कामोठे शहरामधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये जो आमचा RPIचा 1 उमेदवार जो आहे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या विरोधात आमच्याच पक्षातला एक कार्यकर्ता आशिष कदम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून समज दिल्यानंतर, सांगितल्यानंतर त्यांनी तो फॉर्म मागे घेतला नाही. त्यामुळे काही दिवसापूर्वी आपण त्याच्यावरती पक्षशिस्त भंगाची कारवाई करून त्यांचं आपण 6 वर्षासाठी निलंबन केलेलं आहे. तसेच याच कामोठ्या शहरात राहणारा गौतम कांबळे जो म्हणून एक कार्यकर्ता आहे, तो देखील पक्षविरोधी सतत स्टेटमेंट करत होता. त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता आशिष कदमच्या, म्हणून त्यांची देखील आपण 6 वर्षासाठी त्यांचंही देखील निलंबन केलेलं आहे. इथं पक्षशिस्त राहिली पाहिजे, राखली गेली पाहिजे. आणि आपण ज्यांच्यासोबत आहोत त्या माहितीतील प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी प्रामुख्याने RPIची मदत झाली पाहिजे आणि RPIचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, हा जो आदेश होता. आणि जो आशिष कदम यांच्यासोबत जाऊन जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी त्यांचे होईल किंवा महायुतीच्या विरोधात जाऊन जो कोणी प्रचारात सहभागी असेल अशा पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर कारवाई करू असे स्पष्ट आदेश मी त्यावेळेस दिलेले होते. गेल्या 5 तारखेला प्रभात पर्वच्या समोर आमच्या पनवेलचे प्रभारी मोनीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहेत. आशिष कदमला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि प्रभाकर कांबळे हे आयात उमेदवार आहेत असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात जाऊन तरी पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना त्या ठिकाणी त्यांनी घडवल्या, जे काही ते बोलले गेलेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी आज पनवेलचे प्रभारी, निवडणूक पाठवण्याचे पनवेल प्रभारी मोनीश गायकवाड यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करत आहे. त्याचसोबत पनवेल महानगर क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील 6 वर्षासाठी निलंबित करत आहे. प्रवीण जाधव यांना देखील 6 वर्षासाठी निलंबित करत आहे. विजय गायकवाड जे स्वयंघोषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलेही अध्यक्षपद मी कधीही दिलेलं नव्हतं, ही जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती. त्या विजय गायकवाड यांचं देखील मी 6 वर्षासाठी या ठिकाणी निलंबन करीत आहे. शरद पाटील
पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असे सर्वांना सांगत होते, परंतु त्यांच्याकडे देखील कुठलेही पद नव्हतं. त्या शरद पाटलांचं देखील 6 वर्षासाठी निलंबन होत आहे. नवीन सोनावणे, राजू इंगळे, संतोष सोनकांबळे, सूरज कदम हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतली असल्याकारणाने या सर्वांचं 6 वर्षासाठी मी निलंबन करत आहे. त्याची लिस्ट मी आपल्याला देईनच. त्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये आमचे कर्जत तालुक्यातून आलेले कर्जत तालुक्याचे हिरामन गायकवाड, पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजय पवार आणि अलिबागचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील सप्रे, कोकणचे सहसचिव जयप्रकाश पवार, युवक आघाडी कोकणचे सरचिटणीस युवक गायकवाड, त्यानंतर एक अशोक गोतावणे म्हणून आहेत, नितीन मोरे आहेत, ज्यांना मी पक्षात प्रवेश दिलेला नाही आहे, ते देखील पक्षाचं नाव सांगून काही याच पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहून स्वतः RPIचे असलेल्या आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत असं सांगतात. या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन येत्या 4 दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. पहिली गोष्ट, महापालिकेचे जे निवडणूक प्रचार स्टार्ट झालेला आहे, या प्रचारामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रातले सर्व शहराध्यक्ष प्रचारामध्ये सहभागी आहेत आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मी दिलेल्या आदेशाचं पूर्ण पालन केलेलं आहे. पनवेल शहर अध्यक्ष आमचे निलेजी सोनवणे साहेब प्रचारात सहभागी आहेत. खांदेश्वर शहराध्यक्ष दिनेश जाधव, नवीन पनवेलचे अध्यक्ष आमचे अंकुश साळवे, तलोजाचे अध्यक्ष आमचे दीपक गायकवाड, कळंबोलीचे आमचे मोहन बलखंडे, तसेच खारगाचे मल्हारी घाट विसावे, हे सर्वचे सर्व शहराध्यक्ष आमच्यासोबत प्रचारामध्ये सहभागी आहेत. आणि उद्याच्या सभेच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातून तर कार्यकर्ते सभेला येतात, साहेब येतात बोलल्यानंतर सर्व ठिकाणी कार्यकर्ते येत असतात, पण पनवेल शहरातले सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीची पनवेल शहराची महानगरपालिकेचे जिल्हा कार्यकर्ते ते सगळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मोठ्या संख्येने उद्या उपस्थित राहणार आहेत. RPIच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माहितीचं काम करावं हा जो उद्देश आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे स्पष्ट आदेश असतात की आपली युती ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी युतीचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जो कोणी कार्यकर्ता काम करणार नाही त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे तो अधिकार जिल्हाध्यक्ष म्हणून माझा असल्याकारणाने मी आज या सर्वांना जी पहिली नावं घेतली ते एकूण 10 कार्यकर्ते आहेत ज्यांचं मी निलंबन केलेलं आहे 6 वर्षासाठी आणि 7 कार्यकर्ते असे आहेत की त्यांना नोटीस देण्यात येणार आहे आज आणि योग्य खुलासा त्यांनी जर केला नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.